स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. आजचा आपला मुख्य टॉपिक आहे औरा आणि औराचे प्रॅक्टिकल. तर आपण त्या दिवशी समजून घेतलं थोडक्यात की औरा काय आहे. जर एखाद्या प्रत्येक व्यक्तीला एक एनर्जीचं प्रोटेक्शनचं शिल्ड असतं. कळत नकळत जेव्हा आपल्या त्या औराचं प्रोटेक्शन शिल्ड ब्रेक होतं तर त्याच्यानंतर आपल्या 7 चक्रांमध्ये निगेटिव्हिटी येते. 7 चक्रही आपण ऍक्टिव्हेट केले नाही, आपल्याला माहिती नाही आहे. आणि म्हणून 7 चक्रातली नकारात्मकता कुठे जात असते? 7 चक्रातली नकारात्मकता आपल्या शारीरिक लेवलवर आणि मानसिक लेवलवर तणाव देत असते. आणि मग हा शारीरिक मानसिक लेवलचा तणाव आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचं कारण बनतो. शारीरिक मानसिक समस्यांसाठी आपण डॉक्टरांकडे जातो आणि औषधांचं चक्र सुरू झालं की तुम्हाला माहिती आहे की संपत नाही. आणि म्हणून आपल्याला जर खरोखर स्वस्त मस्त जबरदस्त जीवन जगायचं असेल तर आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये बेसिक चेंजेस करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला संपूर्ण आनंदाच्या ऊर्जांशी जोडू शकू. तर या आनंदाच्या ऊर्जांनी जोडण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काही ऍक्शन्स घ्यायच्या जीवनामध्ये. औरा क्लिन्झिंग. आता औरा क्लिन्झिंग कसा करायचा त्याच्या आधी आपण औरा बघायला शिकू. आवडेल ना औरा बघायला? औरा बघायला कोणाकोणाला आवडेल? आता मी तुम्हाला औरा बघायला शिकवते आधी. ओके. तुम्ही जे रजिस्टर पेन घेतलाय ना त्याच्यावर एक डॉट काढा. तर माझ्याकडे कोरो पेज सध्या सापडत नाही, आपण याच्यावरच काढू. ठीक आहे. आता याच्यावर मी एक डॉट काढते, तुम्ही पण तुमच्या रजिस्टरवर एक डॉट काढा. आणि जे वही पेन घेऊन बसले असेल त्यांनी या डॉट कडे बघायचं आहे. जनरली कोरा पेज घ्यायचा, पण आता माझ्याकडे दिसलं नाही मला कोरा पेज. आता तुम्हाला काय करायचं, या डॉट कडे एकटक बघा. या डॉट कडे एकटक बघा. या डॉटच्या अवतीभोवती प्रकाशाची एक व्हाईट लेअर दिसेल जेव्हा तुम्ही एकटक बघाल. आणि ती कुणाकुणाला दिसली ती सांगायची आहे. एक व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय तुम्हाला दिसेल. दिसला? टाइप इन चॅट बॉक्स. किंवा ज्यांचा व्हिडिओ ऑन आहे त्यांनी हात दाखवा की यस तुम्ही हा बघू शकलात. या पॉइंटचा औरा आहे एक व्हाईट कलरचं धुसर. बघा आता इथे जरी तुम्ही पेजवर जरी कॉन्सन्ट्रेट केलं तरी देखील तुम्हाला बघा इथे हा व्हाईट कलरचा प्रकाशाचं वलय दिसत आहे. या पॉइंटचा पण तुम्ही औरा बघू शकता. बघायचं आहे सगळ्यांनी? दिसला? ओके ओके. ओके. आता काय करायचं आहे तुम्हाला? ज्या पेनाने तुम्ही लिहिला, सावली नाही म्हणत आहे मी, आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. तुम्हाला त्या पेनाचा तसाच एक प्रकाशाचं वलय दिसेल, तो त्या पेनाचा औरा आहे. पेन ठेवा तिथे प्रॉपर आणि त्या पेनचा औरा बघायचा प्रयत्न करा. हा हलतोय, जरा राऊंड आहे. शॅडो नाही आहे, प्रकाशाचं वलय बघायचा प्रयत्न करा. दिसला? हा औरा अगदी छोट्यातल्या छोट्या वस्तू पासून मोठ्यातल्या मोठ्या प्रत्येक वस्तूला आणि व्यक्तीला औरा आभामंडळ असते, एक नैसर्गिक सुरक्षा कवच असते. आता पाचही बोट असे अंतराने ठेवायचे. पाचही बोट अंतराने गॅप गॅप मध्ये ठेवायची आहेत. आणि हाताचा औरा बघायचा प्रयत्न करा. प्रकाशाचं वलय सावलीने बघा, सावलीच्या आधी एक व्हाईट कलरची प्रकाशाची लाईन दिसते. तुम्ही स्क्रीनवर माझा हात जरी बघितला तरी एक व्हाईट कलरची प्रकाशाची लाईन दिसत आहे. तो माझ्या हाताचा औरा आहे. तुम्ही तुमच्या हाताचा बघायचा आहे.
दिसला? आता बघा, तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा औरा बघू शकता. कसं बघू शकता? जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या प्लेन सरफेस कडे, आता जर का तुम्ही माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही माझा म्हणजे आता ही चेअर सोडली तर माझा इकडनं असा पूर्ण व्हाईट कलरचा प्रकाशाचा वलय तुम्हाला दिसू शकतो. बघायचा प्रयत्न करा. यू कॅन सी माय औरा. तुम्ही माझा औरा बघू शकता. दिसला? नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला माझा देखील औरा दिसेल. ठीक आहे. आता तुमच्या घरी जर तुमच्या समोर एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला तुमच्या समोरासमोर बसवा, त्यांच्या नोज टिपवर फोकस करा, तर तुम्हाला तुम्ही त्यांचा देखील औरा बघू शकणार आहे. ठीक आहे. तुमच्या घरी जर एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या समोर बसवा आणि त्यांना डोळे बंद करून बसायला सांगा. आज मी सांगितलं होतं प्रॅक्टिकलसाठी तुमच्यासोबत कोणीतरी पाहिजे. आता ज्यांच्या सोबत आहे, कुणाकुणासोबत आहे प्रॅक्टिकल करायला, मी 2-3 लोकांना पिन मध्ये घेते. कोण प्रॅक्टिकल करत आहे? अनिता मॅडम अनम्यूट करा, मी तुम्हाला पिन मध्ये घेत आहे. आणखी कोण आहे? मनीषा मॅडम, मी तुम्हाला अनम्यूट करा. मनीषा मॅडम, मी तुम्हाला पिन मध्ये घेत आहे. आणखी कोण आहे? आणखी एक जण पाहिजे आपल्याला. कुणाकडे आहे जे लोक प्रॅक्टिस करू शकतात आहे? एनीवन रेज युअर हँड. आणखी कुणाकडे आहे? मधुरा मॅडम. ओके. आता ठीक आहे मॅडम, आता काय करायचं तुम्हाला, कॅमेरा असा सेट करा की तुम्ही तुमच्या मुलांसोबत दिसणार, तर त्यांना प्लेन सरफेसवर बसवा आणि तुम्ही त्यांना डोळे बंद करून बसायला सांगा आणि नोट स्टिपवर त्यांच्या फोकस करा. तुम्ही त्यांचा औरा बघू शकाल. आणि काय करायचंय, फोन आडवा करा. मधुरा मॅडम, फोन आडवा करायचंय. हा, औरा बघायचा प्रयत्न करा त्यांचा. नो स्टिपवर तुम्ही मोठ्यांचाही घेऊ शकता. बाकीच्यांनी प्रॅक्टिस करायचं, ज्यांच्या घरी असेल त्यांच्या नो स्टिपवर बघायचं ना मॅडम, कसं बसलाय, समोरासमोर बसवायचं. असं इकडे तुम्ही इकडे ते अशा पद्धतीने बसवा आणि त्यांच्या नो स्टिपवर फोकस करा. थोडं लांब बसवलं तरी चालेल, एवढा जवळ बसवायची गरज नाही, थोडं दूरही बसवू शकता. मागचा सरफेस प्लेन पाहिजे. माधुरा मॅडम, तुमचा मागचा सरफेस प्लेन आहे का? होय होय. मागचा सरफेस प्लेन असू द्या आणि त्यांच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा, तर तुम्ही त्यांचा औरा बघू शकता. त्यांना डोळे बंद करायला सांगा आणि त्यांचा औरा बघा. दिसलं की मला सांगा की हो, तुम्ही मला बघू शकलाय म्हणून तुम्ही औरा. बाकी इकडे जे बाकीचे लोक प्रॅक्टिस करतात आहे त्यांना औरा दिसला की नाही दिसला सांगा, बघायचा प्रयत्न करा. मनीषा मॅडम दिसला का? अनिता मॅडम दिसला का? मधुरा मॅडम? यस मॅम. ओके. दिसला ना मनीषा मॅडम की नाही दिसला? ओके. अनिता मॅडम, तुम्हाला दिसला का? यस मॅम, दिसला. ओके. आता पुढचं प्रॅक्टिकल करायचं आहे आपल्याला. औरा बघणं एवढाच हे नाही आहे. आता तुम्हाला काय करायचं, नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये त्यांच्या समोर उभं राहायचं. हेडफोन काढून घ्यावं लागेल तुम्हाला. कॅमेरा असा ठेवा की तुम्ही दोघंही दिसणार आणि त्यांना असं उभं करायचं आहे एका जागी, दोन्ही हात रब करून असं. आणि तुम्ही पण दोन्ही हात रब करायचे. त्यांच्या अगदी 4-5 फूट अंतर ठेवा आणि त्याच्या नंतर दूर उभं राहा आणि हळूवार चालत जायचंय त्यांच्याकडे, हळूवार असे हात करून. एक वेळ अशी येईल की तुम्ही दोघांचे हात टच न करता दोन्ही हातामध्ये एनर्जीचा फ्लो तुम्ही अनुभव करू शकाल. चला, करायचं हे प्रॅक्टिकल. बाकीच्यांनी पण करायचं आहे. उठून करावं लागेल, बसल्या बसल्या होत नाही सगळे काम. चला करा. काय बाकीच्यांकडे कोणीच नाहीये का? बाकीच्यांकडे प्रॅक्टिस साठी कोणी नाहीये का? तुझ्याकडे कॅमेरा
दोन्ही हात रब करून चालत जायचंय त्या व्यक्तीकडे हळूवार, त्यांना दोन्ही हात रब करून असे हात ठेवायला सांगा आणि मग तुम्हाला चालत चालत त्यांच्यापर्यंत जायचं आहे. हळूवार चालत यायचंय. ओप्पो मागे या, मागे या, दोन्ही हात रब करा आणि मग हळूवार चालत जा. हळूवार हळूवार दोन्ही हातामध्ये तुम्हाला एक एनर्जीचा फ्लो जाणवेल तेव्हा. काय मनीषा मॅडम प्रॅक्टिकल मध्ये भाग घेताय आणि व्हिडिओ बंद करून टाकला. कुणाला जाणवलं आहे त्यांनी हँड रेस करा, आपण त्यांचा अनुभव घेऊ. चालत जाताना दोन्ही असं मॅग्नेटिक फील्ड हातामध्ये एक एनर्जीचा फ्लो जाणवेल. फील दॅट एनर्जी. बीजी सर कोणाची एनर्जी चेक केली? समोर कोण आहे? मॅडम एक हलकासा चुंबक सारखं ओढतं मॅडम. तेच आहे आपल्याला की विदाऊट एनी टच. याचा हे प्रॅक्टिकल आपण का करतोय ते समजून घेऊ. बघा आपण प्रवासात जातो, सिनेमा हॉलमध्ये जातो, मॉलमध्ये जातो, एखाद्या लग्न समारंभात जातो, तर अनेक लोक एकत्रितपणे गर्दीत येतात. तुम्ही ट्रॅव्हल करता आहे ट्रेन बस वगैरे मध्ये, तर अनेक लोकांची एनर्जी एकत्रित होत असते. आणि अशा वेळेस जर तुमचा औरा वीक असेल, जसं आता या दोन घरच्या लोकांची एनर्जी रोज सोबत असतात तरी ती फील झाली. आता दुसरं प्रॅक्टिकल करून दाखवणार तर आपण विदाऊट टच कुणाचे, पण आता हे का तर अनेक लोकांची एनर्जी आपल्याला टच होते, आपण हे सिद्ध केलं. ठीक आहे. आता हे सिद्ध केल्यामुळे काय झालं की आपण जर नकारात्मक लोकांच्या सोबत रोज राहत असू कामावर, किंवा तुम्ही रोज नकारात्मक लोकांशी संपर्क येत असेल, तर दिवसभरात तुमची एनर्जी कशी होईल? निगेटिव्ह होईल. आणि म्हणून दररोज औरा क्लिन्झिंग आणि चक्र चार्जिंग करण्याची गरज आहे. कळलं? एवढा या प्रॅक्टिकल वरनं सिद्ध कसा झाला की तुम्ही दररोज अनेको लोकांच्या एनर्जी मध्ये एंट्री करत असता. एवढा मुद्दा क्लिअर झाला की दररोज आपण अनेक घरचेच लोक जर आपण एनर्जी आज फील केली, तर मग बाहेर आपण किती लोकांना भेटतो, आणि जेवढ्या लोकांना भेटतो तेवढ्या एनर्जी आपल्यामध्ये एंट्री करत असतात. नासानी मागे भारतामध्ये एक संशोधन केलं औरा लेवलवर, आणि त्यांनी सॅटेलाइटच्या द्वारे माहितीही काढली की भारतामध्ये सगळ्यात पॉवरफुल एनर्जी मंदिरात, म्हणजे आपण म्हणतो ना मंदिरात मध्ये गेल्यावर तिथली एनर्जी स्ट्रॉंग असते, तर सगळ्यात पॉवरफुल एनर्जी निघाली ती संत ज्ञानेश्वराच्या समाधीची. म्हणजे खरोखर जागृत एनर्जी तिथे आहे असं त्यांचं त्या एनर्जी बद्दल मत होतं. आणि म्हणून आपल्याला म्हणतात की मंदिरात जातो आपण किंवा कुठल्याही देवाच्या दर्शनाला जात असतो, तर त्या एनर्जीच्या औरा म्हणजे औरामध्ये जाळून आपण स्वतःचं शुद्धीकरण करत असतो. ठीक आहे. तर म्हणून गर्दीत जायची गरज नाही आहे, नाही तर मग आपण रांगा लागतो आणि परत तेच होणार, अनेको नकारात्मक एनर्जी. कारण देवाजवळ सगळे रडायलाच जातात, मग त्याच्यात अजून आपण गेलो त्या रडणाऱ्या लोकांच्या मध्ये तर आपलीच एनर्जी डाऊन होणार. म्हणून त्याच्यापेक्षा ज्या दिवशी सगळ्यात कमी गर्दी असते ना त्या दिवशी मंदिरात जाऊन यायचं. यात्रेत हजारो लोक गर्दी करतात त्यांच्यासाठी सांगते. ओके चला आता दुसरं प्रॅक्टिकल अजून चांगलं आहे. हे प्रॅक्टिकल कळलं? नूतन मॅडम तुम्ही शाळेत जाल तर ह्या प्रॅक्टिकल घ्यायचे तुम्हाला, कारण हे प्रॅक्टिकल खूप इझिली कुठल्याही याच्यात माझ्या याच्यात सक्सेसफुल प्रॅक्टिकल आहे, लोकांना खूप चांगले रिझल्ट येतात त्याचे. ओके तर औराचे प्रॅक्टिकल तुम्ही घ्या, सगळे लोक खुश होऊन जातात. स्टाफचे पण घ्यायचे आणि मुलांचे पण घ्यायचे. ओके त्याच्यानंतरचं नेक्स्ट प्रॅक्टिकल जे आहे आपलं ते प्रॅक्टिकल हे आहे की एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर कुठे दुखणे आहेत हे सुद्धा तुम्ही सहज ओळखू शकता विदाउट एनी टच. पॉसिबल और नॉट पॉसिबल? कसं वाटेल जर कुणाला स्पर्श न करता त्याचं कुठं दुखत आहे हे जर तुम्हाला ओळखता आलं तर? चला सुरू करायचं प्रॅक्टिकल. चला पिन मध्ये घेतलेले लोक सगळे व्हिडिओ बंद केला, कसं करणार सांगा बरं? प्रॅक्टिकल कसं घेणार? कोण केलं बंद? सगळे गायब झाले. चला ठीक आहे. अनिता मॅडम आणि मधुरा मॅडम रेडी आहात ना प्रॅक्टिकल करायला? मुलांच्या उभं राहायचंय त्यांना घेऊन आणि दोन्ही हात रब करायचा. रेकीला पहिले प्रार्थना करायची, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी असं म्हणायचंय. आणि त्याच्यानंतर दोन्ही हात रब करायचे, त्यांना डोळे बंद करून शांत उभं ठेवा, दोन्ही हात खाली त्यांचे.
त्यांचे दोन्ही हात खाली शांत उभं करा आणि विदाउट टच डोक्यापासून पायापर्यंत हळूवार हात खाली घ्या. पहिले रेकीला प्रार्थना करा, मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे, आपल्या आपल्या मुलांचा आभार मानून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही हात रब करायचे आहेत आणि त्यांच्या डोक्याच्या वर टच कुठेच करायचं नाही आहे. डोक्याच्या वरून असं हळूवार हात खाली घ्या. डोळे बंद करायचे आहेत बेटा, डोळे बंद ठेवायचे आहेत आणि बाकीच्या तुम्ही प्रॅक्टिकल करायचा. हळूवार हात खाली घ्यायचे आहेत, हळूवार हळूवार हळूवार, स्लोली स्लोली स्लोली, अगदी हळू हात खाली घ्यायचे आहेत. चला करून बघा. हळूवार पायापर्यंत हात खाली घ्यायचे आहेत, त्यांचे डोळे बंद आणि तुम्ही ऑब्झर्व करा की नेमके कुठे तुमचे हात जड पडतात. टच करायचं नाही. मधुरा मॅडम थोडं मागे या, थोडं मागे या. हा आता चालेल. आता घ्या, हळूवार घ्या हात खाली, हळूवार हात खाली घ्या. अनिता मॅडम थोडं मागे या, थोडं मागे या, मागे सरका, मागे सरका. हा आता ओके आहे. शरीराला टच नाही, त्याला नाही, त्याला राहू द्या जिथे आहे तिथे. तुम्ही मागे सरका. हा परत चालू करा, परत सुरू करा. रेकॉर्डिंग मध्ये दिसेल, स्क्रीनवर तसं मी दाखवू नाही शकत आहे. रेकॉर्डिंग आजचं बघा, म्हणजे हे प्रॅक्टिकल तुम्हाला बघता येईल. हळूवार हळूवार खाली आहे मधुरा मॅडम. घाई होते, घाई होते, घाई होत्या. स्लोली स्लोली. परत एकदा करा, परत एकदा करा. हात असे नका करू बघा, असे नाही पाहिजे. मधुरा मॅडम इकडे बघा, असे नाही, असे पाहिजे हात, असे. असे हात खाली आणायचे, असे 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 असे. ओके. हा चला घ्या, परत करा. रेकॉर्डिंग रोज युट्यूबवर ना आपल्याला ग्रुपवर सेंड केली जाते, तिथे बघा. स्लोली स्लोली खाली या, खाली या, खाली येऊन जा पहिले, मग बोलू आपण. खाली येऊन जा, खाली या पूर्ण पायापर्यंत आणि मग बोलू आपण. हात नको बांधू बेटा. हा ओके. कुठे जाणवलं तुम्हाला जडत्व सांगा. या समोर, या समोर आता. त्याच्या इथं मला आहे ना असं जडपणा जाणवला इथं. हा त्याला विचारा तिथे काही दुखत आहे का म्हणा. नाही म्हणतो. आणि पिंडते खाली. सायकल बिकल जास्ती चालवली का, काहीतरी पायाचा म्हणजे रूट चक्राच्या तिथे काहीतरी गडबड आहे. हा विचारा मधुरा मॅडम तिला, कुठे जड जाणवलं तुम्हाला, कुठे जड जाणवलं. हा सायकल जड जाती म्हणतो ना चालवायला, तर इथे त्रास होतो. कुठे. नाही नाही, तुम्हाला कुठे पायाच्या. जड जाणवलं पहिले आधी तुम्ही सांगा मधुरा मॅडम, की तुम्हाला कुठे जड जाणवलं. मला याच भागात जाणवलं. हा आणि मग मी तिला विचारलं की मग इथे दुखतंय का, ती म्हणते हो इथेच दुखते. येस ग्रेट. आता बघा बरं, तुम्हाला पेशंटला टच न करता ओळखता आलं की त्याचं, त्या व्यक्तीचं कुठं दुखत आहे. आता अनिता मॅडम त्याला जरी सांगत नसेल तर त्यांनी, आता मुलं कसं खूप खेळतात ना, तर त्यांचे पाय जड पडतात, बरोबर की नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला ते जडत्व जाणवत आहे त्याच्या पायामध्ये. इथं. हा हो इथं. कारण सायकलिंग करणं किंवा स्विमिंग जेव्हा मुलं करतात किंवा क्रिकेट वगैरे खेळतात, तर तेव्हा त्यांच्या मांड्यांमध्ये जडत्व असतं. ते तुम्ही तुमच्या हातांनी कॅच केलं आणि ते त्यांच्यासाठी सरावाचा भाग आहे की एवढं दुखतं चालतं, तर त्याच्यामुळे तुम्हाला ते जाणवलं नाही. कसं वाटतंय मधुरा मॅडम टच न करता एखाद्याचा त्रास ओळखणं. खूप छान वाटतंय. अजून कोणी कोणी केलं हे प्रॅक्टिकल, हँडल्स करा बरं जरा. आणखी कोणी कोणी केले हे प्रॅक्टिकल, सगळे बसून पाहून राहिले का. हा बोला सुधा मॅडम. काय जाणवलं सुधा मॅडम, बोला. हँडल्स केलंय तुम्ही. हेलो मैडम, गुड इवनिंग। गुड इवनिंग मैडम, या मुझे ऐसे तो पूरा हाथ ऐसा यहाँ राइट फ्रॉम यहाँ से लेके थोड़ा ऐसा हैवीनेस लगा, बट उसको पूछा तो उसने बोला कि मुझे शोल्डर पे थोड़ा दर्द हो रहा है, व्हेरी स्टिफनेस है। गुड. देखिए याने तो मॅडमनी पण वो ओळखलंय की त्याला म्हणजे त्यांना इथून इतका हेवीपणा जाणवला आणि लगेच त्यांनी तो ओळखला. मग आता विचार करा की तुम्ही कुणाच्या शरीराच्या दुखण्या इझिली ओळखू शकाल की नाही. ओके, कुणी नाही तर आता स्वतःचा करू आपण. ठीक आहे, आता या पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्याचा औरा क्लिन्झिंग कसा करायचा ते आपण बघू. हा बोला गरुड सर. मला जाणवलं नाही काय फारसं. ते काही वेगळं असं काही जाणवलं नाही. मी
मिसेसचं करत होतो. मिसेसला काही दुखतंय का विचारा पहिले, परत किंवा मग परत कनेक्शन स्थापित करून परत एकदा करून बघा. हो, डोकं दुखतंय आणि पाठीत पण तिला थोडंसं दुखतंय. तर तुम्ही दोन्ही हात रब करा आणि परत एकदा ते प्रॅक्टिकल करा, कारण तुम्हाला त्या संवेदना कळल्या एनर्जी बॉल मधनं, पण त्यांना नाही कळल्या आहेत ना. ओके, चला तोपर्यंत आपण बघणार आहे. हे झालं आपण दुसऱ्यांचं औरा क्लिन्झिंग, म्हणजे औराची कुठे प्रॉब्लेम आहे आपण ते ओळखू शकतो, तिथे आपल्याला हेवीनेस जाणवतं. आत्ताचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आहे की आपण दुसऱ्यांच्या औराचं क्लिन्झिंग कसं करणार. ठीक आहे, दुसऱ्याच्या औराचं क्लिन्झिंग कसं करणार याचा आज मी व्हिडिओ तुम्हाला टाकते, तो व्हिडिओ नक्की बघा. मी आता फक्त एक्सप्लेन करते. ठीक आहे, एक मिनिट. ओके, तर दुसऱ्याच्या आभा मंडळाचं क्लिन्झिंग कसं करायचं. त्या व्यक्तीला तुमच्या समोर उभं करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर समोरून एकदा त्याचा औरा क्लिन्झिंग करायचा. म्हणजे समोरून तुम्ही 3 वेळा केला, मागून साईडनी 3 वेळा, या साईडनी 3 वेळा आणि मागच्या साईडनी 3 वेळा, असं तुमचं 4 त्रिक 12 12 टाइम्स तुम्हाला वरून खाली. आणि काय म्हणायचं, अगर इस व्यक्ती के किंवा या व्यक्तीच्या औरामध्ये कुठल्याही कारण, कुणाचा माईक ऑन आहे, कोकिळांचा आवाज येते, थोडा बंद करा. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती संपूर्णता निघून गेलेली आहे. ठीक आहे, जर या व्यक्तीच्या औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आहे तर ती कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. ठीक आहे, जर या व्यक्तीच्या आभा मंडळामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आहे तर ती कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हे प्रॅक्टिकल किती वेळा करायचं, 12 टाइम्स. त्याचा व्हिडिओ मी आज ग्रुपवर टाकते, तो बघायचा आहे. दुसऱ्यांचा औरा क्लीन कसं करायचं आणि त्यानुसार आज आपल्याला एकदा प्रॅक्टिकल करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण स्वतःचा औरा फील करणार आहे आणि मग त्याचं क्लिन्झिंग कसं करायचं ते सांगणार आहे. तर स्वतःचा औरा बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आरशासमोर उभं राहा, पण आरशासमोर उभं असताना तुमच्या मागची भिंत प्लेन असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आरशाच्या तिथे होत नाही, मग तुम्ही जशी झूम मीटिंग ऑन करता ना स्वतःच एकटे, तर मोबाईल अशा ठिकाणी ठेवा की जिथे तुमची मागचा सरफेस पूर्ण व्हाईट आहे आणि तुम्ही मोबाईलमध्ये स्वतःला बघाल झूम मीटिंग मध्ये किंवा व्हिडिओ ऑन करून, तर तुम्ही तुमचा आवरा बघू शकता. ठीक आहे, आणि ज्या व्यक्तीला, आता तुम्हाला एक खूप मोठं सिक्रेट सांगते, हे खूप हाय लेवलचं आहे, पहिल्या लेवलसाठी नाही आहे, पण जो व्यक्ती स्वतःच्या नजरेत 10 मिनिटं बघू शकतो आणि ते बघताना जे अफर्मेशन देतो ती गोष्ट त्याच्या जीवनात घडून येते. तर त्याच्यामुळे पहिले तर काय, पहिल्या लेवलला का नाही सांगत ही गोष्ट, कारण पहिल्या लेवलमध्ये आपण खूप निगेटिव्ह विचारांना ग्रहण केलेलं असतं. चुकून नकारात्मक विचार झाला तर काय करणार, सबकॉन्शियस माइंडला समजत नाही पहिले चांगला आहे की वाईट आहे म्हणून. त्याला जर तुम्ही म्हणाल की मी आजारी आहे आणि हे दुखतं ते दुखतं, तर तो तुम्हाला आजारच गिफ्ट करेल. आणि म्हणून अफर्मेशनवर वर्क करायचं असतं. ठीक आहे, आता आपण आपला औरा फील करणार आहे. ठीक आहे, आता आपण कसं बघायचं ते सांगितलं. सेल्फ औरा तुम्ही आरशामध्ये किंवा मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर झूम मीटिंग ऑन करून, जसं तुम्ही माझा औरा बघितला तर स्क्रीनवर मी असल्यामुळे मी पण माझा औरा बघू शकते. ठीक आहे, आता तुम्ही दोन्ही हात रब करा. प्रॅक्टिकल बघा, रेकी हे प्रॅक्टिकल सेशन आहे. जर प्रॅक्टिकल कराल तरच रिझल्ट येणार आहे, विदाउट प्रॅक्टिकल रिझल्ट येणार नाही आहे. ठीक आहे, आता हळूवार अशा हात फिरवा, इथे पूर्ण बॉडीच्या असा हात हळूवार फिरवा, स्लोली स्लोली फिरवा. तुम्हाला तुमच्या हाताच्या आणि म्हणजे तळव्याच्या आणि जिथे तुम्ही हात फिरवाल तिथे एक एनर्जीचा फ्लो जाणवेल. असाही फिरवू शकता तुम्ही, असा चेक करा, इथे तुम्हाला एक एनर्जीचा फ्लो जाणवेल. You can feel the magnetic energy.
कुणाकुणाला जाणवत आहे? त्यांनी असा थंब दाखवा तर तुम्हाला हातांच्या मध्ये एनर्जी जाणवत. असा चेहऱ्याच्या समोर हात घ्या हळूवार. तुम्हाला चेहऱ्याच्या आजूबाजूला एनर्जी जाणवेल. शोल्डरच्या बाजूनी असं शरीराच्या भोवती असं घ्या. यू कॅन फील युअर ओन एनर्जी. हळूवार फील करा आपली एनर्जी. आता तुमच्या शरीरावर कुठे दुखणं असेल ना, तिथे जेव्हा तुम्ही असा स्वतःचा तिथे हात घ्याल हळूहळू हळूहळू, तर तिथे तुमचं शरीराच्या तिथे हात जड पडतील. जिथेही तुम्हाला दुखणं आहे. आता जर अफर्मेशन द्या सोबत, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. असं म्हणून हळूवार हात खाली घ्या बरं. काय फील होतं सांगा. कुठे हात जड पडतात सांगा. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो वह मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता मेरे हाथों में समा जाए. आणि असं ते हात उचलून 3दा फुंकर मारायचे ब्रह्मांडाकडे. सभी प्रकार की नकारात्मकता ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. ठीक आहे. असं किती वेळा करायचं आहे? रोज स्वतःचा औरा क्लिन्झिंग 3 वेळा. 1 2 3. प्रत्येक वेळेस काय म्हणायचं आहे सेल्फ औरा क्लिन्झिंग करताना? अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो वह मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता मेरे हाथों में समा. असं हळूवार खाली यायचं म्हणत म्हणत 3दा हातांवर फुंकर मारायची आणि म्हणायचं सारी नकारात्मकता आहे ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. आणि कुणाचं हिलिंग केल्यानंतर किंवा स्वतः नाही ती निगेटिव्हिटी केल्यानंतर 3दा नाभीपासनं कट 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 डिलीट 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 करायचं. कारण आपल्याला ते कनेक्शन स्वतःशी पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आणि बघा रोज जसं व्यक्तीचा आवरा असतो तसा घराचाही असतो. काही काही घरांमध्ये खूप चिडचिड होत असते, रागराग होत असतो, त्याच्यानंतर घरामध्ये खूप आजारपण होत असतात, त्याच्यानंतर पैशाची कमतरता असते, असे नात्यांमध्ये प्रॉब्लेम असतात. असं का बरं होत असतं? तर त्या घरामध्ये एनर्जीचा फ्लो नकारात्मक होत असतं. त्याच्यासाठी एक औरा पावडर येतं. तर हे औरा पावडर जर चिमूडभर तुम्ही म्हणजे घराच्या मुख्यद्वाराच्या तिथे रोज त्या दाराच्या तिथे असं चिमूडभर टाकलं तर या औरा पावडरमुळे ती निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर जाते. घरी एखादा व्यक्ती खूप चिडचिड करत असेल तर त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर औरा पावडर टाकलं तरी नॅचरल याच्यानी तो व्यक्तीचा औरा क्लीन होत असतो. त्यासोबत एक याच्या आतमध्ये एक औरा ऑइल पण असतं. त्या ऑइलचा एक ड्रॉप आणि थोडीशी चिमूटभर पावडर गुलाबजल मध्ये मिक्स करून ठेवली तर तुम्ही कुठेही बाहेर जाताना थोडा स्प्रे बॉडीवर केला, आल्यानंतर थोडा स्प्रे केला तर बघा तुमचे काम इझिली पूर्ण होत असतात. कारण सगळ्यात पहिले नकारात्मक ऊर्जांचे फ्लो कुठे येत असतात? आपल्या औरामध्ये येत असतात. औरामधनं चक्रामध्ये येत असतात. चक्रांमधनं शरीर आणि मनामध्ये येत असतात. ठीक आहे. औरा पावडर आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. रांगोळीमध्ये टाकायची गरज नाही. एवढीशी चिमूटभर टाकायची, दिसतही नाही कुणाला ती. त्या पाण्याने आंघोळ करून बघा अख्खा दिवस खूप छान जातो. ठीक आहे. आणि दुसरं उपाय, मिठामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी काढून टाकण्याचा पूर्ण उपाय आहे. प्राइस 500 रुपीज आहे. और हे 3-4 महिने आरामात चालतं. एवढा एक बॉक्स आहे, हा 3-4 महिने चालतो. याच्यासोबत ऑइल आहे, ते ऑइलचं फक्त टच करायचं कपड्यांना. ठीक आहे. याच्यात जी ऑइलची छोटी बॉटल आहे त्याला फक्त बारीक इंजेक्शन सारखी बॉटल आहे, त्याला फक्त कपड्यांनी टच करा आणि माझा औरा संपूर्ण पॉझिटिव्ह आहे असं अफर्मेशन देऊन दिवसभर काम करा. बघा तुमची एनर्जी खूप स्ट्रॉंग राहील. बरेच लोक तुम्हाला म्हणतील की हाऊ दिस इज पॉसिबल, म्हणजे तुमच्यामध्ये जो होणारा बदल आहे
तो हळूहळू लोकांना सुद्धा दिसायला लागेल. ठीक आहे. काल जो मी ग्रुपवर नंबर म्हणजे जो आज आपण ऍडमिशनसाठी जो नंबर शेअर केलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज पाठवू शकता. 7350246653 हा आपला ऑफिशियल नंबर आहे. तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही तिकडे मेसेज ड्रॉप करायचा. ठीक आहे. ओके. कारण त्याची टीम आपली वेगळी आहे. 7350246653 वर मेसेज टाकायचा आहे की तुम्हाला औरा पावडर हवी आहे. पुढची माहिती तुम्हाला त्या नंबरवर मिळून जाणार. त्याच्याबद्दल आता आपल्याला डिस्कस करायला वेळ नाही आहे. ओके. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये कमीत कमी सेंधे मीठ चमचाभर टाकायचं आहे. घरच्या फ्लोअर क्लिनिंग मध्ये घराचा औरा परत क्लीन करण्यासाठी आपल्याला जे सेंधे मीठ असतं त्या आपल्या समुद्री मीठ असतं ते फ्लोअर क्लिनिंगसाठी वापरा. चमचाभर फरशी पुसताना ते टाका. घरामध्ये निगेटिव्हिटी नाही राहणार, आजार पण कमी होतील. घरचे वातावरण रोज चमचाभर टाकायचा. त्याच्यानंतर दुसरा उपाय जो आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ, मिठापेक्षाही औरा पावडर हे ऍक्च्युली आयुर्वेदिक याच्यात बनलेलं आहे. तर त्याच्यामुळे अगदी चिमूटभर फक्त तुमच्या आणि अफर्मेशन द्यायचं, हे औरा पावडर माझ्या घरामध्ये पूर्ण सुरक्षा निर्माण करत आहे. बाहेरून कुठल्याही प्रकारची नकारात्मकता माझ्या घरात येऊ शकत नाही आणि घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर या पावडरच्या संपर्कात येऊन संपूर्णतः समाप्त, कायमस्वरूपी संपलेली आहे, समाप्त झालेली आहे, असं अफर्मेशन तुम्हाला देता येऊ शकतं. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही औरा पावडरचा यूज स्वतःच्या घराला प्रोटेक्शन करण्यासाठी करू शकता. ओके. तर या पद्धतीने औरा क्लिन्झिंग आपण स्वतःचं आणि इतरांचं करू शकतो. याच पद्धतीने औरा क्लिन्झिंगमुळे एखाद्या व्यक्तीचं पूर्ण ताप आलेला असेल तो देखील तुम्ही कमी करू शकता. आता तो कसा कमी करायचा त्याचा व्हिडिओ मी आज ग्रुपवर शेअर करते, तो बघून घ्या. ठीक आहे. आज मी 2 व्हिडिओ, सेल्फ औरा क्लिन्झिंग, त्याच्यानंतर दुसऱ्यांचं फुल बॉडी औरा क्लिन्झिंग आणि ताप कसा कमी करायचा हे 3 व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच औरामध्ये सेल्फ प्रोटेक्शन कसं घ्यायचं ते पण तर 1 2 3 4 5 जी आपण काल ऍक्टिव्हेशन साठी जी प्रोसेस केली ती सेल्फ प्रोटेक्शन साठी करायची आहे. कुणालाही हिलिंग करताना आपल्याला त्या प्रोसेसचा वापर करायचा आहे. कुणालाही आपण त्या पद्धतीने हिलिंग देऊ शकतो. ठीक आहे. पण औरा क्लिन्झिंग केल्याशिवाय कुणाचंही हिलिंग करू नका. समोरच्या व्यक्तीत कुठल्या पद्धतीने, नाही तर आता एकदम रेकी शिकलात, आता तुम्ही टच हिलिंग करू शकता, तर आता लगेच कुणावर तरी प्रयोग करायचे. आता शिकवते मी प्रयोग कसे करायचे, करू शकता. पण 1-2च पेशंट घ्यायचे. एक पेशंटच्या वर सुरुवातीला घेऊच नका, कारण आपण सध्या आपल्या प्रॅक्टिस फेज मध्ये आहे. जेव्हा मास्टर हिलर बनाल तेव्हा मी सजेस्ट करते की 4 ते 5च्या वर पेशंट घेऊ नका. कारण लोकांना एनर्जी देता देता आता मला प्रश्न करतात की मॅडम तुम्ही हिलिंगचे काम, मी इमर्जन्सी मध्ये खरोखर हिलिंग घेते, पण इन जनरल मी हिलिंगचे काम का घेत नाही, कारण दर आठवड्याला मला शेकडो अटुनमेंट द्यावे लागतात. अटुनमेंट देताना सुद्धा एनर्जीचा फ्लो भरपूर लॉस होतो आणि तेवढं डेव्हलप करण्यासाठी मलाही तेवढी साधना करावी लागते. म्हणून मी हिलिंगच्या केसेस कमी घेते, कारण हिलिंग करील तर दिवसाला फक्त 4 हिलिंग करू शकणार, मग मी अटुनमेंट देऊ शकणार नाही. म्हणून मग मी ट्रेनिंगच्या म्हणजे अटुनमेंट द्यावे लागतात, म्हणून मग मी हिलिंगचे काम कमीत कमी घेत असते. ठीक आहे. क्लिअर. ओके. आता आपण एक प्रॅक्टिकल करणार आहे. कुठल्याही व्यक्तीला तुम्ही टच हिलिंग कसं कराल किंवा स्वतःच हिलिंग कसं कराल, तर सगळ्यात पहिले आता आपण बघतोय तुम्हाला कुठेही दुखत असेल त्याच्यावर फोकस करा. एकच मिनिट, मी पाणी घेऊन येते, आमची बाई नाहीये.
थोडं पाणी पिऊन घ्या दुसऱ्यांचं हिलिंग करण्याच्या आधी. कालसारखं पाणी चार्ज करून प्यायला जास्ती फायदा होतो. ओके, आता काय करायचंय, कुणाला हिल करताय, पहिले आपण सेल्फ हिलिंग. जिथेही तुम्हाला दुखत असेल, काही त्रास असेल, त्याच्यावर आता आपण हिलिंग करणार आहोत. ठीक आहे, कसं करायचं, त्याच्यासाठी दोन्ही हात रब करायचे आणि दिव्य रेखी शक्तीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता आपण स्वतःलाच करतोय म्हणून स्वतःसाठी प्रार्थना. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ठीक आहे, आणि जिथेही तुम्हाला त्रास असेल शरीरावर दोन्ही हात रब करा. जिथेही तुम्हाला त्रास असेल तिथे सगळ्यात पहिले आपण लोकल बॉडी पार्टचा औरा क्लीन करू. समजा आता डोकं दुखत असेल तर डोक्याचा औरा क्लीन करायचा आहे पहिले. ठीक आहे, पोट दुखत असेल पोटाचा करा, गुडघे दुखत असेल गुडघ्याचा. गवत उपटल्यासारखं करायचं आहे, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. पूर्ण जर डोक्याला हे होत असेल, पूर्ण उपटल्यासारखं करायचं आहे गवत आणि ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. पूर्ण गवत उपटल्यासारखी प्रोसेस जिथे दुखत असेल तिथे करा. मी आता तुम्हाला दिसायला पाहिजे स्क्रीनवर म्हणून डोक्याचं दाखवते. ठीक आहे, तुम्ही पोट दुखत असेल पोटावर करू शकता, गुडघे दुखत असेल गुडघ्यावर दुखू शकता, गुडघ्यावर करू शकता. जिथेही तुम्हाला लोकल बॉडी पार्टवर त्रास आहे तिथे तुम्ही घेऊन सेल्फ हिलिंग करू शकता. आता हे 2-3 मिनिटं ही प्रक्रिया केल्यानंतर हाताला जसं आपण क्लीन करतो ना, तसं क्लीन 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 केलं. आणि आता दोन्ही हात रब करायचा आहे आणि जिथे तुम्हाला त्रास आहे तिथे दोन्ही हात ठेवायचे. आता डोकं आहे म्हणून मी समोरून मागून, चेस्ट असती तर असं, गळा असता तर असं, गुडघ्यावर जसं तुमचे दोन्ही हात संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत ठेवायचे आहेत. चला ठेवा बरं. जिथेही दुखत आहे तिथे तुम्हाला संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचे आहेत. अगदी हस्तस्पर्श हलका, हाताचा कप शेप असा असायला पाहिजे. कप शेप म्हणजे हा, आता ज्यांचे पाठ वगैरे कंबर बिंबर दुखते त्यांचे हात पुरत नाही त्यांनी काय करायचं, मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे असं म्हणायचं आणि मग मागचा भाग जिथे येतो त्याच्या समोर हात ठेवायचे. ज्यांचे हात पुरत नाही त्यांच्यासाठी सांगते. चला, हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, हात हलवायचे नाही आहे, तसेच स्टेबल ठेवायचे आहे. स्नेहलता मॅडम, हात दुखून राहिला का? अहो जिथे दुखताय तिथं ठेवायचं आहे म्हटले हात. हात ओके, हात दुखत आहे तर हातावर ठेवा. जिथे दुखत आहे तिथे हात ठेवायचा. संवेदना सुरून संपेपर्यंत थंड जाणवेल, गरम जाणवेल आणि जास्ती त्रास असं असं गोल गोल फिरणारी एनर्जी जाणवेल, त्या एनर्जीच्या फ्लो पर्यंत फोकस करायचा आहे. फील द एनर्जी. फील द एनर्जी. एनर्जीच्या फ्लोला फील करायचं आहे. टच करून ठेवायचा आहे, लांब नाही ठेवायचा आहे. लांब कुठे ठेवायचा आहे, ज्या ऑर्गनला आपण हात नाही लावू शकत दुसऱ्यांच्या तिथे लांब ठेवायचा आहे, किंवा जळलेली जखम आहे तिथे लांब ठेवायचा आहे, बेडसोल असतील तिथे लांब ठेवायचा आहे. आता स्पर्श करूनच हिलिंग करायचं आहे.
हा बोला स्नेहल मॅडम. माझी टाच दुखत होती तर खूप दिवस झाले, पण आता मी टाच दाबतीये तरी पण मला दुखत नाही असं जाणवतंय. व्हेरी गुड, ग्रेट. आणि ही सुरुवात खूप आहे छान, मॅडम. आता तुम्ही अजून बरेच हिलिंग करू शकणार. खूप छान. म्हणजे मी एका पायावर दुसरा पाय किंवा असं जाणीवपूर्वक ती टाच दाबून ठेवायची असे हे करतेय, आणि मी आता प्रेस करून बघतेय, बिलकुल दुखत नाहीये. चला, खूप थँक्यू. छान, खूप छान अनुभव. आता जे तुम्ही हिलिंग केलं ना, संवेदना संपल्यानंतर प्रत्येकाने काय करायचं आहे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायचं आहे, ईश्वर गुरूंचा आभार मानायचा आहे. ओके, एवढं प्रत्येक प्रेयर म्हणजे हिलिंग करायच्या आधी प्रेयर द्यायचे आहे. आणि आता कुणाकुणाला काय काय बरं वाटलं जरा हँड रेज करून सांगा, किती टक्के बरं वाटलं, काय वाटलं. हे तुमचं फर्स्ट हिलिंग होतं रेकीचं. इकडे एक मेसेज आला, पाठ दुखणं बंद झाली. अजून हा बोला मनीषा मॅडम, काय जाणवलं? माझं हे क्लास चालू व्हायच्या आधी डोकं खूप दुखत होतं. हा, तर आता ते आता म्हणजे कमी आहे, फार कमी आहे. व्हेरी गुड. संगीता महाजन. हा बोला संगीता गुड मॅडम. इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग. माझं अंगठ्याच्या खाली एक जखम सारखं झालं होतं, ते खूप पेन होत होतं. 3-4 वर्ष झाले होते. आता हिलिंग करून एकदम असं काय म्हणतात त्याला, स्ट्रॉंग असं पेन झालं आणि मग एकदम रिलॅक्स वाटलं. व्हेरी गुड, खूप छान. नी पेन कमी झाला. इकडे मेसेज येऊन राहिले आहेत, शोल्डर मध्ये पेन होता. होता म्हटल्यावर किती बरं वाटतं ना. पूर्ण दुखणं थांबलं नाही, पण एनर्जी जाणवत होती. 10% एनर्जी आहे. 2-3 हिलिंग मध्ये कमी होईल. हा मनवा मॅडम बोला, अनम्यूट करा. माईक ऑन करा ना. पोटदुखी कमी झाली. ऍक्च्युली माझी पाठ दुखत होती आता बसल्यापासून खूप वेळ झाला तर, पण आता झाल्यावर कडकन आवाज आला आणि थांबली पाठ दुखायची. व्हेरी गुड, छान. विवो बोला, अनम्यूट करा, काय म्हणताय. नेक्स्ट अजून इकडे मेसेज खूप येऊन, खांदा दुखत होता, थोडा कमी झाला. एनीवन वॉन्ट टू शेअर इकडे स्क्रीनवर, कारण इकडचे मेसेज हँडरेज करा. चला, तर आता आपण बाकीच्यांची इकडे खूप सारे अनुभव आले. पाठ दुखणं थोड्या प्रमाणात कमी झालेलं आहे. आता विचार करा की पेन किलर खाल्ल्यानंतरही अर्ध्या तासानंतर रिलीफ होतो. इथे तुम्हाला 5 मिनिटाच्या हिलिंग मध्ये एवढा फरक जाणवला, तर तुम्ही जर रेकीच्या सेकंड लेवलची 40% एनर्जी आणि रेकीची थर्ड लेवलची 100% एनर्जी आत्मसात केली, तर तुम्हाला किती मोठा बदल तुमच्यामध्ये जाणवू शकाल. आणि तुम्ही हाच बदल दुसऱ्यांकडे देऊ शकाल. एक 500 रुपये हिलिंगचे जरी तुम्ही लोकांचे चार्ज केले आणि 4 हिलिंग घ्यायला सुरुवात केली, तर 2000 पर डे तुम्ही अर्न पण करू शकता. पण त्याच्यासाठी लेवल 1 होणार नाही, 10%च एनर्जी आहे. लेवल 2-3 करावी लागेल. ओके, तर आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल करतो आहे. काय करायचं आहे, दुसऱ्यांना हिलिंग करायचं आहे. दुसऱ्यांना हिलिंग करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, दुसऱ्यांना काही दुखत असेल त्यांना स्पर्शाच्या माध्यमातून आता आपण हील करायचं. दुखत आहे बघा किती छान, कुणाची कंबर दुखी थांबली, कुणाचं काही थांबलं. एकच ओके. चलो, आता आपण दुसऱ्यांचं हिलिंग करायला शिकणार आहे. रेडी आहात सगळे? दुसऱ्यांचं हिलिंग करायला शिकणार आहे. सगळ्यांनी रेडी व्हायचं आहे. कोणाकडे पेशंट आहे पहिले ते तर दाखवा. पेशंट पाहिजे ना समोर. टच हिलिंग, डिस्टन्स हिलिंग नाही करणार आहे आपण, सेकंड लेवल मध्ये येते. जगाच्या पाठीवर कुठेही पेशंट असला तर हिल करणं. आता तुमच्या पेशंट तुमच्या समोर पाहिजे टच हिलिंग करण्यासाठी. ठीक आहे, आता जर पेशंटला जिथे दुखत आहे तिथे तुम्हाला स्पर्श करावा लागेल. तर आता सगळ्यात पहिले पेशंटला रेडी करा तुमच्या समोर. पायाखाली आसन असणं कंपल्सरी आहे. चेअरवर जरी बसला असाल तरी पायाखाली काहीतरी टाका. जमिनीवर बसले असाल तरी काहीतरी आसनावर बसणं खूप गरजेचं आहे. काय करायचंय,
दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचं आहे. मी स्वतःची आभारी आहे. मनीषा मॅडम, तुमचं अंग जड होत आहे कारण खूप ब्लॉकेजेस आहे. रोज औरा क्लिन्झिंग करायला सुरुवात करा, चक्र ऍक्टिव्हेट करा. 21 दिवसात बघा किती लाईफ मध्ये चेंज येतो. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि आता ज्याला रेकी देणार आहे त्याचा आभार माना, त्याचं नाव घेऊन त्याचा आभार माना. ज्यालाही रेकी, जसं आता समजा मी माझ्या मुलाला देणार आहे तर मी माझा मुलगा मानव याची आभारी आहे, असं अफर्मेशन द्यावं लागेल. तर त्या पद्धतीने मग दोन्ही हात रब करा आणि त्यांचा जो लोकल बॉडी पार्ट दुखतो आहे तिथे गवत उपटल्यासारखं तिथून सगळं 2-3 मिनिटं काढून टाका त्या पार्टवरनं, जिथे दुखत आहे तिथून. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो जाय, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो जाय म्हणा. सारी नकारात्मकताएं ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ज्यांना काही कन्फ्युजन असेल आजचा व्हिडिओ परत एकदा पूर्ण बघा, म्हणजे कन्फ्युजन दूर होऊन जाईल. पूर्ण गवत उपटल्यासारखं, जिथेही दुखणं आहे तिथे गवत उपटल्यासारखी प्रक्रिया करा, जिथेही दुखणं आहे तिथे. त्याच्यानंतर 2-3 मिनिटं ती प्रक्रिया केल्यानंतर हातांना क्लीन करा, क्लीन 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 करा आणि दोन्ही हात रब करून तिथे हात ठेवा. दोन्ही हात रब करून एनर्जी तिथे द्या जिथे लोकल बॉडी पार्टवर दुखत आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचं. आता संवेदना थांबल्यानंतर समोरच्या व्यक्तीचा आभार मानायचा, रेकीचा आभार मानायचा, स्वतःचा आभार मानायचा. हातात थंड गरम राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी काही जाणवेल. प्रत्येकाच्या शरीरानुसार जाणवणाऱ्या संवेदना या वेगवेगळ्या असतात. सगळ्यांना सारख्या संवेदना जाणवणार नाही. थांबल्या का संवेदना? जे प्रॅक्टिकल करत आहे त्यांनी हँडरेज करून सांगा काय वाटलं. हँडरेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करते. ज्यांनी दुसऱ्यांना हिलिंग केलं आहे, संवेदना थांबल्या आहेत. हा बोला मधुरा मॅडम, केलं का प्रॅक्टिकल? हो मॅम, केलं. अच्छा, काय त्रास होता आणि काय कमी झालं ते सांगा. हाताचंच दुखत होतं थोडस मगाशी, जे मला जाणवलं ना प्रॅक्टिकल करताना, मग ते बऱ्याच कमी झालं असं म्हणते ती. कमी झालंय, चला अभिनंदन. म्हणजे आताच आपण स्वतःच हिलिंग केलं आणि आता आपण दुसऱ्यांना पण ठीक करण्यास सामर्थ्यवान बनलोय रेकीच्या माध्यमातून. येस. ओके, नंदिनी मॅडम बोला, अनम्यूट करा ना. दुसऱ्यांना दिल्यानंतर एकदा कट 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 डिलीट 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 करून टाका स्वतःच्या एनर्जी सोबत. ओके, हा नंदिनी मॅडम बोला.
माझ्या लेकीचा पाय दुखत होता, हा तर मी दिला तर तिला पाय दुखायचं कमी झालं, बरं वाटलं म्हणजे. व्हेरी गुड, अभिनंदन. मॅडम फक्त एक ना प्रोसेस जी आहे ना त्याच्यात तुम्ही आजचा व्हिडिओ बघा, पॉज करून करून स्टेप बाय स्टेप लिहून काढा. ठीक आहे, सगळ्यांना होमवर्क. कारण तुम्ही जोपर्यंत रिपीटेडली बघणार नाही, पॉज करून करून, कारण शिकवताना मला मी विचार करा की आपला क्लास आजचा डे 7 डे 8 आहे काहीतरी, आणि अजूनपर्यंत मी माझा इंट्रो तरी दिला का? मी कुठून आहे, काय करते, काहीतरी वेळच नाही आहे, कारण सिलेबस एवढं मोठा आहे. मला तोही वेळ गमवायचा नाहीये. मॅडम माझं सायटिका पेन आहे, तर मी आता आज जे हिलिंग केलं त्याच्यात मला थोडस बरं वाटलंय, पण अजून तर 21 दिवस करा ना रोज. मॅडम त्रास जेवढा जुना, मॅजिक नाहीये रेकी, पण ही टॅबलेट पेक्षा फास्ट काम करते एवढं नक्की सांगते. पण म्हणून औषधं बंद नका करून टाकू. डॉक्टर औषधं बंद करतात. आता तुम्हाला सांगते, आमच्याकडे एक ताई काम करतात, त्यांना म्हणजे अजून मुलबाळ नाहीये आणि थायरॉइड वाढलेला होता. 75 mg ची गोळी चालू होती. गेल्या 2 महिन्याआधी मी त्यांना 3 महिन्याआधी जवळपास थायरॉइडचं ब्रासलेट दिलं, क्रिस्टल ब्रासलेट त्यांना दिलं. आणि आज ते आल्या मला सांगायला, मी त्यांना हे म्हटलं गोळी बंद नका करू, गोळी बंद न संपल्या म्हणे मॅडम, मी आणल्याच नाही म्हणे. 2 महिने झाले त्यांनी थायरॉइडची गोळी घेतली नाही. मी त्यांना 3-4 वेळा टोकलं की तुम्ही गोळी सुरू करा, गोळी सुरू करा. आता 3-4 दिवसापूर्वी त्यांनी थायरॉइड चेक केलं, आज त्या रिपोर्ट आणायला गेल्या, तर जी 75 mg ची गोळी चालू होती, डॉक्टरांनी ती 25 mg ची केली. मी त्यांना म्हटलं तुम्ही जर मध्ये गोळ्या कंटिन्यू घेत राहिल्या असताना तर तुमच्या या रिपोर्टमध्ये तुम्हाला गोळी घ्यायची गरज नसती पडली. एवढं फक्त क्रिस्टल ब्रासलेट त्यांना दिलं थायरॉइडचं, तर त्याचा एवढा रिझल्ट त्यांना आलेला आहे. तर फक्त तुमचा ट्रस्ट आणि हिलिंग या गोष्टीने खूप जास्ती. आता मी त्यांना एक कन्स्यूचं पण ब्रासलेट दिलेलं आहे, बघू त्याचा रिझल्ट काय येतं. बघा, औषधं आपल्याला सगळे घ्यायचे, कुठल्याही याच्या डॉक्टरांची औषधं बंद करायची नाही या, पण एक वेळ येते की तुम्ही जर सातत्याने नियमित हिलिंग केलं तर सगळ्या आजारातनं बरे. मी तुम्हाला काल 2 व्हिडिओ टाकले, बघितलेत ना तुम्ही, की कशा पद्धतीने एक 4 स्टेजचा कॅन्सर त्यांच्याच मुखात नाही, कोणी आपल्या आजारांचं प्रदर्शन करत नाही, पण ते तुम्ही जर ऐकलं तर त्यांनी ते स्वतःहून शेअर केलेलं आहे. आजही 2 लोकांचं हिलिंग मी त्या रेणुका मॅडमला दिलेलं आहे, जे कॅन्सर पेशंटचं ते हिलिंग करतात आहे. म्हणजे पहिले त्यांनी त्याच्या बहिणीला रिकव्हर केला, तर दुसऱ्या पेशंटला हील करतात आहे, आणि रिझल्ट पण चांगले आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला नळीने औषध देणं चालू होतं मॅडम, ती व्यक्ती आता स्वतःच्या हाताने भाकरी खात आहे. इथपर्यंत 11 दिवसाच्या हिलिंग मध्ये रिझल्ट आलाय. मॅडम डायबिटीज साठी कसं रोज करायचं? मॅडम प्रत्येक आजाराचा प्रोटोकॉल मी तुम्हाला शिकवणार आहे उद्याच्या सेशन मध्ये. हा, आता 5 मिनिटं राहिल्या फक्त. मी हा बोला मॅडम, तुमच्या मुलाला काय हे झालं, म्हणजे किती रिलीफ वाटलं, काय दुखत होतं सांगा. त्याचं डोकं कंटिन्यू दुखत, त्याला आता मी रेकीद्वारे जरा हिलिंग केलं तर बरं वाटतं. व्हेरी गुड, खूप छान. श्री आयफोन, चला अनम्यूट करा. प्रश्नांचं सेशन घेणार आहे मॅडम, कारण आता आपल्याला थोडं वेळेची मर्यादा आहे. हा बोला मॅडम, माईक ऑन करा. हा, येतो आवाज? येतोय, बोला. हॅलो. हा, माझं स्वतःच करत होते. ऍक्च्युली जुनं दुखणं होतं माझं अंगठ्याला दुखत होतं, तर मी आता, तुम्ही दुसऱ्यांचं करत होता पण मी माझ्या स्वतःवर करत होते, तर ते आता म्हणजे थांबलंय दुखायचं. व्हेरी गुड, खूप छान. कसं वाटतंय? आणि आणखी अरे एकदम मस्त. कारण मी हे 1-2-3 दिवसात म्हटलं आता ऑर्थोपेडिक डॉक्टरला दाखवावं, कारण एक्सरे मी काढला होता, आतमध्ये काही फ्रॅक्चर वगैरे तर नव्हतं, पण ते वरती मसल पेन वगैरे असं काय ते चमक येण्यासारखं असं होत होतं. तर ते आता मी जस्ट तुम्ही करता करता मी स्वतःवरती इन्स्ट्रक्शन देत होते, तर ते राहिलेलं आहे असं. व्हेरी गुड, अभिनंदन. हाच आनंद तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकणार आहे, कारण जगात खूप लोकांना याची गरज. थँक्यू मॅडम, थँक्यू. चला, थँक्यू. हा, आता आपला उद्या शनिवार आहे, पण उद्या 3 तास बसायची कोणाची तयारी आहे का? कारण जनरली म्हणजे आपण मंडेचं एक सेशन घेऊ, मग क्यूएनएचं, कारण मी उद्या मग माझ्या बाकी बॅचेसला सुट्टी देते. 4 वाजतापासून 7 वाजेपर्यंत आपण घेऊ उद्याचं सेशन, चालेल? सुरुवातीला क्वेश्चन आन्सर्स घेऊ, कारण उद्याचे टॉपिक आहे आपलं 7 चक्र. उद्या जे आपण टॉपिक कव्हर करणार आहे ते 7 चक्राचं. 7 चक्राचं मेडिटेशन, मी एक सुंदर मेडिटेशन उद्या तुमचं घेणार आहे. त्याच्यानंतर जिबू सिम्बॉल्स आणि प्रोटोकॉल आणि दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी, एवढे सगळे सेशन आपण उद्या कंप्लीट करणार. आणि क्वेश्चन आन्सर्स तुमचं जमलं तर संडे किंवा मंडेला तुमचे क्यूएनए सेशन राहील.
ओके, चालेल, रेडी आहात सगळे? कारण जनरली लास्ट डेचं सेशन आपलं 3 तास चालतं, पण लास्ट डेला येतोय आपला मंडे ट्यूजडे, तर तेवढं 1-1 तासाच्या सेशन मध्ये पॉसिबल नाहीये. तर उद्या आपण जास्ती वेळ सेशन घेऊ. मी उद्या सेकंड लेवलला सुट्टी देते. शनिवार रविवार तशी क्लासला सुट्टी असते, पण यावेळेस जरा मंडेची सुट्टी झाली, म्हणजे सुट्ट्या मागच्या आठवड्यात झाल्या म्हणून त्या थोड्या कव्हर करायच्या होत्या मला. ओके, तर आपण उद्या 4 वाजता भेटणार आहे. 4ला नाही, 4:30लाच भेटू आपण. थोडा ब्रेक मलाही पाहिजे, कारण 2 बॅचेस आहे. रेकॉर्डिंग सगळं मिळेल, पण जे लाईव्ह मध्ये तुम्ही अनुभव करू शकता प्रॅक्टिकल जे मेडिटेशन, त्याचा कशातच नाही. तर उद्या तुमच्या सगळ्या शारीरिक दुखण्यांना आपण टाटा बाय बाय करणार आहे. ओके, तर उद्याचं खूप पॉवरफुल मेडिटेशन आहे, मिस करू नका. पहिले आपण 7 चक्रांचा आपल्या जीवनावर अनुभव, म्हणजे उद्यापासून तुम्ही व्यक्तीला ओळखू शकाल की याचा स्वभाव असा का आहे, याच्या शरीरात ही दुखणे का आहे, हे तुम्ही उद्याच्या सेशनला ओळखू शकणार आहे. ठीक आहे, तर एखादा व्यक्ती का बरं असा वागतो, त्याचं रिझन आपण म्हणतो ना, काय याला अक्कल नाही असा वागतो, तर तो का असा वागतो त्याचे उत्तर आपण उद्याच्या सेशन मध्ये मिळवू. प्लस तो वागतोय ठीक आहे, पण त्याला ठीक करण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचं उत्तर पण आपण उद्याच्या सेशन मध्ये मिळवणार आहे. तर उद्याचं सेशन मिस करू नका. उद्या आपलं सेशन 4:30लाच आपल्या टायमिंग नुसार सुरू होईल, पण संपायची वेळ मी सांगत नाही. ते तुमच्या प्रश्नांवर आणि माझ्या शिकवण्यावर डिपेंड राहील. ओके, सोमवारी नाही घेऊ शकत आपण. सोमवारी घेणार आहे क्लास, सोमवारी Q&A घेणार आहे, मेडिटेशन नाही घेणार आहे. ओके, चला. सो थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतलं म्हणून आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. काल माझ्याकडनं ग्रुप ओपन करायचा राहून गेला, मी आता लगेच ओपन करते आहे. कंजूसी करू नका फीडबॅक देण्यात. काय ग्रुपमध्ये 1000 लोक, क्लासला 200-250 लोक येतात आणि एक्सपिरियन्स 10, 15, 20 लोकांचे असतात. थोडा विचार करा की तुमचे जे अनुभव जर तुम्ही शेअर केले तर मलाही तेवढंच बरं वाटतं की माझं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचून राहिलं, नाही तर मग वाटतं की बुवाच्या कीर्तनासारखे सेशन होऊन राहिले. ओके, तर जरा फीडबॅक शेअर करा. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. परत उद्या भेटू दुपारी 4:30 वाजता.